गेला, खूप वेळ गेला दुपारी. आणि मला वाटतं ते झूम मध्ये तर आपण आता रेग्युलरच चालू करतोय ना, यांना काय प्रॉब्लेम येतो कळत नाही. काहीतरी मिस्टेक होती रे टाईप करण्यात. त्यांचं ते कीपॅड म्हण किंवा नेट call चालू कनेक्टिव्हिटीचा पण प्रॉब्लेम असू शकतो. हॅलो अमित सर. नाही का आपला आवाज जात बोला. नाही. हा हात ना. विजयचा आवाज येत नाही. मी विजयला कधीपासून हे करतो, अरे आवाज सॉरी, देतोय. अरे काय हा झालं विजय, माहितीये, आवाज मी येतोय का? हा येतोय. अरे हा मी हा संतोषला फोन केला ना मागाशी, हा हा तो कट करायचा राहूनच गेला. हा कट जाऊ दे. करायचा राहूनच. संतोष मध्ये राजेशला बोलला disturb. की तो ट्राय करतोय, तुम्ही चालू करा. हो चालेल. हा तर अरे मिसेसचा पण काय कनेक्ट नाही म्हणतो? होत आहे. मिसेसचा पण मोबाईल कनेक्ट नाही होत आहे, मग आम्ही एकाच हा मोबाईल काय मधून कळत बघतोय. नाही. मला वाटतं काय मीटिंग आयडी किंवा पासवर्ड टाईप करण्यात काहीतरी प्रॉब्लेम होतोय त्याला. नाही चालेल, चालू करूया. हा त्याला ती हा. परत एकदा मीटिंग आयडी कन्फर्म करायला पाहिजे होता. नाही बरोबर एनिवे आहे, आपण सेकंड चालू वेळ करूया. विजयला पण प्रॉब्लेम येतोय म्हणतोय तो. दुसऱ्या मोबाईल मधून होत नाही नाही म्हणतोय ना. तो सेकंड वेळा केला तर बरोबर आहे. सेकंडचा आहे तो. येते ना. हा अमित सर मला म्हणजे वाटतं एक्झिट झाले. नाही अमित त्यांचं सर आहेत ना. हा अमित सर आत्ताच मला अच्छा वाटतं. एक्झिट झाले. नाही ते जॉईन हे होत आहेत, येत आहेत आणि आले परत एक्झिट होत जॉईन आहेत असं झाले. होते. कनेक्ट डिस्कनेक्ट हा असं होते काहीतरी. तो आता आले. हा हा बघा तर हा आहात ना. हो आले. बघा आज आपण फीचर आणि ऑप्शन्स म्हणजे काय ते समजून घेऊया. हो साधारणपणे ओके. सर्वसाधारणपणे काय होतं की स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार म्हटलं की लोक त्याकडे सट्टा बाजार या नजरेनेच पाहतात. पण ऍक्च्युली शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार नाहीये. अर्थव्यवस्थेने निर्माण केलेली एक जेन्युइन किंवा अधिकृत किंवा अशी नेसेसरी व्यवस्था म्हणता येईल ना, अशा टाईपची ती व्यवस्था आहे. म्हणजे विजय ऍक्च्युली हो संतोष असतं तर बरं पडलं असतं की त्याला पण ते कळलं हा असतं की समजा उद्या तू राजेश वाणी, संतोष, वसंत या सगळ्यांनी मिळून एखादी कंपनी मोठी स्थापन करायची ठरवली, एखादी इंडस्ट्री टाकायची ठरवली, तर तुम्हाला कॅपिटल लागणार, मोठं भांडवल लागणार. समजा हे बरोबर. भांडवल आता तुम्हाला जमीन घ्यायची आहे, मशिनरी घ्यायची आहेत, कच्चा माल घ्यायचा आहे, तर ह्यासाठी तुम्हाला 1000 करोडच्या भांडवलची गरज असेल आणि तुमच्याकडे फक्त 50 करोड असतील, तर बरोबर. ऑब्विसली तुम्ही जनतेकडनं तो पैसा उभारण्याचा प्रयत्न करणार मार्केटमधनं. मग त्यासाठी तुम्ही तुमची कंपनी तुम्ही रजिस्टर्ड करणार, लिस्ट करणार NSE एक्सचेंजवर किंवा BSE एक्सचेंजवर, आणि तुमच्या कंपनीचे IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर ते इश्यू काढणार, इनिशियल पब्लिक इश्यूज. आणि त्या पब्लिक इश्यू मध्ये तुमच्या शेअरचा भाव ठरवणार की 200 वर आहे, 150 वर आहे, आणि त्या भावात तुम्ही तुमच्या कंपनीचे शेअर विकून जनतेकडनं हा पैसा गोळा करण्याचा प्रयत्न करणार. कोणी 50 शेअर घेईल, कोणी 100 घेईल, कोणी 150-200 घेईल. अशा प्रकारे भांडवल जे निर्माण केलं जातं एखादी इंडस्ट्री उभारण्यासाठी, तर त्यासाठी ह्या स्टॉक मार्केटचा उपयोग होतो. की शेअर मार्केटमध्ये यायचं, लिस्ट व्हायचं आणि इंडस्ट्रीजना लागणारं भांडवल अशा प्रकारे उभं करायचं. आणि जेव्हा बरोबर. समजा कंपनी बिझनेस करता करता त्या कंपनीला प्रॉफिट होईल, तेव्हा त्या प्रॉफिट मधला काही हिस्सा डिव्हिडंडच्या स्वरूपात ज्याचे जितके शेअर्स आहेत त्या प्रमाणात त्याला तो वाटायचा. तर ही झाली स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटची संकल्पना किंवा कन्सेप्ट. बरोबर. तर ह्यात काय हो. होतं की ह्यात कुठे सट्टा बाजाराचा काही संबंध येत नाही. उद्या कदाचित तुम्हाला समजा ते शेअर्स विकावेसे वाटले, तुम्हाला समजा चांगली किंमत मिळते किंवा पैशाची अत्यंत गरज आहे, किंवा तुम्हाला असं वाटतंय की पुढे या कंपनीत काही फार खास ग्रोथ होणार नाही, आता विकून इथून निघून जावं, तर तुम्ही ते एनकॅश करू शकता की शेअर मार्केटमध्ये ते शेअर्स विकले आणि आपला पैसा आपण कन्वर्ट करून घेतला, बँक अकाउंटला जमा करून घेतला, असं करू शकता. बरोबर. तर ही झाली जेन्युइन मेथड. पण ह्यात सट्टा कुठे आला की आपण जे इंट्राडे करतो की आधी सेल करतो, म्हणजे त्यात स्पेक्युलेशन हा प्रकार थोडा सट्टा स्वरूपाचा झाला. तर आपलं फीचर किंवा कॉल ऑप्शन पण साधारणपणे ह्यातच मोडतं की आपण त्यात बेटिंग करत असतो की शेअर वर जाणार की खाली जाणार, ह्यावर बेटिंग करणं म्हणजे हा थोडाफार सट्ट्याचा प्रकार झाला. पण त्यात हा व्हाईट कॉलर हे आहे आणि त्यात चांगल्या प्रकारचं इन्कम आहे. त्यामुळे जनरली पब्लिक ह्या सेक्टरकडे अट्रॅक्ट होतो. हॅलो, सगळ्यांना येतोय का आवाज माझा? होय येते आवाज. हा, एक कोणतरी रेडमी येतोय. वरून येतोय रे, त्याला ऍडमिट करतो. रेडमी कोण आहे? काल पण कोणतरी जॉईन केलेलं, पण त्याशी बोलता नाही येणार का? नाही, त्याच्यावर नंबर विचारलं नाही मी कळणार. रेडमी कोण आहे, पण त्या रिप्लाय नाही आला आपल्याला. हा. ओके.
त्याच नंबर माहिती पडेल का? हॅलो, रेडमी कोणाचा आहे नंबर? आवाज येतोय का? हॅलो हॅलो, हॅलो, जॉईन कोण आहे झालात का रेडमी? रेडमी? आवाज नाही येते. एनिवे, तर आता कॉल आणि पुट म्हणजे काय ते आपण बघू. संतोष पण असता तर बरं पडलं असतं की, कारण त्याचं ते सेशन राहणार. एक काम कर ना रवींद्र, हम्म. मीटिंग आयडी नवीन करून घे ना पटकन, कारण हे पुन्हा ते संतोषला तुला सगळं समजायला लावणार. हॅलो, हो हो, हा, आलास का रे? आला का? हा, रेडमी तुझा होता की काय? मोबाईल वर आलो. मोबाईल वर हे हा, मग झालं पण सांग ना. PC वर होत नाही. हा हा, पण रेडमी झालास ना? आलं, सांग ना. हा, रेडमी आलो. तुझेच ना? मोबाईल वर आलो. हा, हा, रेडमी ना चालू तुझा? कर, चालू कर. हा, हा, तर आपण आता काय बघितलं माहितीये की साधारणपणे शेअर मार्केट हा सट्टा नाही, पण हे स्क्रीन जे नाही आपण दिसत आहे. हा, मी शेअर करतो परत. हम्म. शेअर होते का? अमित भाईंचं मला वाटतं नाही कनेक्ट आले. डिस्कनेक्ट होतं का ते सारखं. आली? हो, येते आली बघा. आली. आली ना? हो, NSE आली. हा हा. आता ही हो, एनएससी ची आली. वेबसाईट, आपण NSEindia.com वर क्लिक केलं की NSE ची वेबसाईट हा. ओपन होते. NSE च्या वेबसाईट वर ही आता नवीन वेबसाईट आहे. तर जनरली जुनी जी होती ना ओल्ड वेबसाईट, ती वापरायला मला सोयीस्कर ठरते म्हणून मी जुनीवर जातोय. जुनी वेबसाईट ओपन होते. हॅलो हा, बोल. हा, आता हा, ही येतोय, येतोय. NSE ची जुनी वेबसाईट आली आहे. इथे तुम्हाला दिसतंय इक्विटी. हो, तर इथे तुम्ही हो, कोणत्याही दिसतंय. शेअरचा कॉल किंवा पुट जो आहे तो तुम्हाला जर बघायचा आला. आता कॉल काय आणि पुट काय? ही कॉल पुटची संकल्पना जी आहे ना, ती मुळात आली इन्शुरन्स प्रीमियम ह्या हिशोबाने. म्हणजे एखादा शेअर समजा 100 रुपये चालू आहे आणि आपल्याला तो डिलिव्हरीमध्ये घ्यायचा आहे, आणि आपण तो डिलिव्हरीमध्ये घेतला पण एक 500 क्वांटिटी घेतली 100 रुपयाला असलेल्या शेअरची, आणि आपलं तर डिलिव्हरीमध्ये आपण शेअर घेणार म्हणजे एक्सपेक्टेशन काय असणार की हा शेअर वाढणार, वर जाणार. पण समजा असं घडलं की तो शेअर न वाढता एका महिन्यात 2 महिन्यात तो खाली आला, 95-90 कडे आला, तर आपल्याला एक सिक्युरिटी मिळावी म्हणून हे पुट जन्माला आले की आपण त्याचा 95चा किंवा 90चा पुट घेऊन ठेवू शकतो. इन केस समजा तो स्टॉक पडला तर आपला निदान पुट तरी वाढेल. डिलिव्हरीमध्ये आपल्याला लॉस होतोय, पण निदान पुटमध्ये आपल्याला इन्कम होईल. म्हणजे एक इन्शुरन्स प्रीमियम, जसं एक छोटा प्रीमियम आपण पे करतो इन्शुरन्ससाठी, लाखाचं 10 लाखाचं इन्शुरन्स करताना घराचं किंवा स्वतःचं लाईफचं, तर तशा प्रकारचा आपण तो छोटा एक प्रीमियम देतो त्याचा 90चा किंवा 95चा पुट घेण्यासाठी. आणि जर तो स्टॉक पडला तर तो पुट वाढतो, आणि पुट वाढल्यामुळे आपल्याला निदान जरी डिलिव्हरीमध्ये नुकसान होत असलं तरी त्या पुटमध्ये प्रॉफिट होतो. अशा प्रकारे ते नुकसान भरून काढण्याचा मूळ हेतू होता पुट वगैरे जे अस्तित्वात आले त्याचा. पण नंतर त्याचं आपण अशा प्रकारे उपयोग करून घ्यायला लागलो की आपण त्याचा व्हाईट कॉलर सट्टा ज्याला म्हणता येईल असं बनवलं. तर कॉल म्हणजे काय आणि पुट म्हणजे काय ते समजून घेऊया. विजय, संतोष, तुम्हाला आता थोडंफार हो. माहिती आहे ना हो, आहे, हो, माहिती हो, आहे. हो. फोनवर बोलून बोलून? हो, माहिती आहे, हम्म. माहिती आहे. तर कॉल म्हणजे आपण असं बेटिंग करत असतो की एखादा स्टॉक, समजा एक एक्झाम्पल घ्या की एखादा स्टॉक 100 रुपयाला आहे, तो स्टॉक 105 किंवा 110 किंवा 115 होईल अशी आपली अपेक्षा आहे. कदाचित त्यात काही न्यूज आली असेल, त्या कंपनीचा प्रॉफिट चांगला लागला, रिझल्ट चांगला लागला असेल, प्रॉफिट चांगला असेल, किंवा आपण टेक्निकल अनालिसिस त्या चार्टचं केलं, त्याचा चार्ट पाहिला आणि त्यावरून आपण असं कन्सिडर केलं की हा ट्रेंड मध्ये आहे, वर वाढत चाललाय आणि हा ब्रेकआउट देणार आहे किंवा आधीचा रेजिस्टन्स ओलांडणार आहे आणि याच्यात चांगली अपसाईड येण्याची चान्सेस आहेत. तर अशा वेळी आपण काय करतो की त्याचा कॉल घेतो. कॉल कधी घेतो कळते की जेव्हा तो स्टॉक वाढणार अशी आपली अपेक्षा असेल, असं आपलं बेटिंग असेल, तेव्हा आपण त्याचा कॉल घेणार. आणि पुट कधी घेणार, तर आपल्याला माहिती आहे की हा स्टॉक खराब झालाय, जसं येस बँकेचा स्टॉक घ्या की तो खूप खराब झालाय, तर तो पडतोय, किंवा आता एशियन पेंट्स मध्ये खूप पडला. तर असे जे स्टॉक आहेत, तर ह्या स्टॉक मध्ये आपण तो पडणार हे आपल्याला माहिती असेल काही न्यूजमुळे,
किंवा त्या स्टॉकचं स्ट्रक्चर बघून तर आपण पुट घेणार. बरोबर. तर आपण एक बरोबर. एक्झाम्पलच घेऊया. आपण स्टेट बँक इंडिया घेऊया इथे समोर. स्टेट बँक ऑफ इंडिया. आता ही स्टेट बँक ऑफ इंडिया समोर त्याच्या व्हॅल्यू झाल्यात 166 रुपयाचा हा लास्ट ट्रेड झाला जेव्हा काल शुक्रवारी मार्केट क्लोज झालं तेव्हा. प्रिव्हियस क्लोज हा होता, त्यानंतर ओपन इथे झालेला. म्हणजे साधारण 166 ते 170 ह्या रेंजमध्ये हा शेअर आहे. बरोबर आहे? येतोय ना सगळ्यांना बरोबर. आवाज? हो येतोय. हो. हो बरोबर. तर हा 166च्या रेंजमध्ये हा शेअर आहे. आता 166ला जर आपण चार्टमध्ये पाहिलं, त्या दिवशीच आमचं SBI विषयी बोलणं झालेलं की 178ला तो शेअर त्या दिवशी होता आणि तो ब्रेकडाऊनच्या तयारीत होता आणि ब्रेकडाऊनच्या तयारीत तो त्याला खाली सपोर्ट 165 166 ह्या रेंजमध्येच होता. आपण एक व्हिडिओ पण मला वाटतं तो अपलोड केलाय, त्यात ते डिस्कशन तुम्हाला पाहायला मिळेल स्टेट बँक विषयीचं. तर त्यात 166 165ला कदाचित तो सपोर्ट घेईल किंवा मग त्याच्यानंतरचा एक सपोर्ट आणखीन खाली काहीतरी 155 150च्या रेंजमध्ये होता. तर ह्या दोन लेवल तो शेअर बाय करण्यासाठी बऱ्यापैकी होत्या. तर 166ला आता आपण असं गृहीत धरतोय की तो सपोर्ट तो घेईल आणि वाढेल. तर आपण काय करणार की 166ला समजा त्याची 1000 क्वांटिटी उचलायची आहे या शेअरची, ह्या स्टेट बँक इंडियाची 1000 क्वांटिटी जर 166च्या भाव उचलायची असेल आपल्याला, तर साधारण 1,66,000 रुपये लागणार आपल्याला. तर एवढं मोठं भांडवल कधी कधी आपल्या रिटेल ट्रेडर्स कडे नसतं. मग आपण काय करतो की आपल्याला माहिती आहे हा वाढणार आहे शेअर, आपण जास्त क्वांटिटी, आपल्याकडे फंड कमी असल्यामुळे ह्याची जास्त क्वांटिटी उचलू शकत नाही. आणि जोपर्यंत आपण जास्त क्वांटिटी ह्याची उचलू शकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्यात समजा 5,000 रुपयाची अपसाईड जरी आली तरी चांगला प्रॉफिट होण्याचे चान्सेस कमी आहेत. आपण 50 क्वांटिटी घेणार आणि तो शेअर 10 रुपये वाढला तर 50 गुणिले 10 500 रुपये आपल्याला मिळणार. 500 रुपये. हा, तर तो 10 रुपये वाढतोय 166 वाला शेअर, म्हणजे साधारण तो 5% वाढला. 10 रुपये वाढला, 100 वाला शेअर 10 रुपये वाढला म्हणजे 10% वाढला, 200 वाला शेअर 10 रुपये वाढला म्हणजे 5% वाढला. हा तर 166 ला आहे, म्हणजे साधारण 6.5-7% तो शेअर वाढतोय. पण 6.5-7% अपसाईड येऊनही आपण क्वांटिटी फक्त 50 किंवा 100 उचलल्यामुळे आपल्याला प्रॉफिट म्हणावं तसं होणार नाही. कन्सिडरेबल प्रॉफिट त्यात दिसणार नाही, 500,000चा प्रॉफिट दिसेल. ह्या उलट आपण समजा तीच जे 10,000 15,000ची अमाऊंट कॉलच्या प्रीमियम साठी जर वापरली आणि याचा 175चा किंवा 180चा कॉल घेतला, तर काय होईल की त्या शेअर मध्ये ती जर 10 रुपयाची वाढ आली ना, तर तो कॉल साधारण 2-3 रुपये वाढलेला असेल आणि ह्याची लॉट साईज जी आहे ती 3,000ची आहे. मी गेट डेरिव्हेटिव्ह जो आहे ना हा पार्ट, या गेट डेरिव्हेटिव्ह वर क्लिक करतोय. वाणी साहेब आहात ना? हा बोल बोल. गेट डेरिव्हेटिव्ह जर क्लिक केल्यावर इथे बघा, इथे मार्केट लॉट साईज आली. मी क्लिक कुठे केलं लक्षात आलं ना? परत एकदा ते हो. दाखवतो. आपल्याकडे ऍक्च्युली वेळ कमी आहे त्यामुळे थोडीशी घाई करावी लागते, नाही तर सगळं शांतपणे सावकाश दाखवता आलं असतं. हे आपण वर SBI टाकलं, स्टेट बँक इंडिया टाकल्याबरोबर ह्या व्हॅल्यू झाल्या. तो शेअर कितीला आहे, ओपन किती झाला, हाय किती झाला, लो किती होता आणि क्लोज किती झाला, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाल्या. आता आपल्याला कॉल पुट जर बघायचं असेल तर त्यासाठी ह्या गेट डेरिव्हेटिव्ह कोट वर क्लिक करावं लागतं आपल्याला. कोणत्याही शेअर मध्ये कॉल पुट बघायचं असेल तर त्या गेट डेरिव्हेटिव्ह वर क्लिक करावं लागतं. गेट डेरिव्हेटिव्ह वर क्लिक केल्यावर आपल्याला इथे जी आहे, माझा पॉइंटर बघा, इथे आपल्याला मार्केट लॉट साईज मिळते बघा, 3,000ची आहे. दिसते का 3,000? ही ओके. तर ह्या स्टेट बँक इंडियाची लॉट साईज 3,000 आहे. अशी प्रत्येक स्टॉकची लॉट साईज वेगळी असते. रिलायन्सची 500 असेल, तर दुसरा एखादा शेअर आहे त्याची 1200 असेल, कोणाची 400 असेल, हिरो मोटो आहे त्याची 200 आहे लॉट साईज. तर अशी प्रत्येक शेअरची लॉट साईज कमी जास्त असते आणि ज्या शेअरचा भाव कमी असतो त्याची लॉट साईज जास्त असते. ज्या शेअरचा भाव जास्त असतो, 1000च्या पुढचे जे शेअर्स आहेत त्यांची लॉट साईज 500-600 ह्या घरात असते. तर 1000च्या आतले शेअर्स आहेत 150-200, त्याची लॉट साईज अशी 3,000-4,000 ह्या घरात असते. म्हणजे भाव कमी तर लॉट साईज मोठी, भाव जास्त तर लॉट साईज लहान. बरोबर.
तर इथे आपण बरोबर. याचा 180 आपण ह्या आता हे फ्युचर्सच्या हे दाखवतोय इन्स्ट्रुमेंट टाईप मध्ये. इथे आपण जस्ट ऑप्शन करणार आहोत, कारण कॉल आणि पुट हे जे आहेत ते ऑप्शन ह्या प्रकारात मोडतात. कॉल आणि पुट हे ऑप्शन या प्रकारात मोडतात. फ्युचर हे एक वेगळं सेगमेंट आहे, त्याविषयी आपण नंतर बोलू परत. तर कॉल आणि पुट हे ऑप्शन या प्रकारात मोडतात. इथे मी ऑप्शन केलं. स्टॉक SBIN आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, ते आपण चेंज नाही करत आहोत. ही त्याची एक्सपायरी डेट आहे. प्रत्येक आपण हे जे कॉल पुट मध्ये जे करतो ना, त्याला या कॉन्ट्रॅक्ट म्हणतात आणि प्रत्येक कॉन्ट्रॅक्टची एक एक्सपायरी असते आणि ती एक्सपायरी नॉर्मली नेहमी महिन्याचा शेवटचा गुरुवार असते. महिन्याचा जो बरोबर. शेवटचा गुरुवार येतो त्या दिवशी एक्सपायरी होते. जर यदा कदाचित त्या गुरुवारी बँक हॉलिडे असेल, सुट्टी असेल, तर एक दिवस आधी एक्सपायरी होते, बुधवारी होते. ओके. तर हा बरोबर. 28 तारखेला तुम्ही 28 मेला बघाल तर इथे कॅलेंडर मध्ये बघाल तर त्या दिवशी गुरुवार असेल 28 मेला आणि तो शेवटचा गुरुवार असेल. हा बघा, दिसतोय का? मी बॉटमला राईट हो. कॉर्नरला क्लिक केल्यावर कॅलेंडर आलं, 28 ला गुरुवार आहे. समजा इथे सुट्टी असती तर 27 ला एक्सपायरी आली असती हो. त्या कॉन्ट्रॅक्टची. तर ही कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी असते, म्हणजे आपल्याला तेवढ्या त्या कॉन्ट्रॅक्टच्या एक्सपायरी पर्यंत त्या घेतलेल्या कॉलमध्ये किंवा घेतलेल्या पुटमध्ये थांबायला मिळतो. आपल्याला तेवढाच वेळ मिळतो. त्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होणार असतं, तर त्याआधीच तो आपल्याला स्क्वेअर अप करावा लागतो. जर आपण सेल केलेला असेल तर बाय करून किंवा बाय केलेला असेल तर सेल करून. ओके. आपण आता कॉल बघतोय त्याचा. इथे कॉल आणि पुट आहे. तुम्ही पुट बघू शकता, कॉल बघू शकता. सध्या आपण कॉल बघतो. कॉलवर गेलो. 160चा कॉल आता बघून घेऊया. 166 सॉरी 170चा पहिला बघूया आपण, कारण 166ला त्याचं अंडरलाईन व्हॅल्यू जी आहे ना इथे, हा. संतोष तू काल विचारलेलं ना, हा हा ती अंडरलाईन व्हॅल्यू म्हणजे तुम्ही ज्याचा कॉल किंवा ज्याचा पुट बघताय त्याचा जो स्टॉक आहे तो कितीला चालू आहे तो. समजा रिलायन्सचा बघत असेल तर रिलायन्सच्या स्टॉकची अंडरलाईन व्हॅल्यू. आता आपण स्टेट बँक इंडियाचा बघतोय, म्हणून स्टेट बँक इंडियाच्या कॉलची अंडरलाईन व्हॅल्यू 166.90 आहे. म्हणजे ही आहे. ओके 166ला होता ना तो स्टॉक, तर ती त्या स्टेट बँक इंडियाची अंडरलाईन व्हॅल्यू झाली. त्याचा आपण आता कॉल बघतो 170चा. मी गेट डेटावर क्लिक करतोय. गेट डेटावर क्लिक केल्यावर आपल्याला हा 170चा कॉल कितीला चालू आहे तो इथे समोर आला. हा 9:30ला त्याचा शेवटचा ट्रेड झालेला काल शुक्रवारी. 9:45ला तो क्लोज झाला. शेवटचा ट्रेड म्हणजे जनरली क्लोज नसतो. क्लोज त्याला ऍव्हरेज वेटेड व्हॉल्यूमने कॅल्क्युलेशन करून केलं जातं. ते एक वेगळ्या प्रकारे. आपल्याकडे घाई असल्यामुळे आता आपण सगळं डिस्कस नाही करणार. लो त्याने बघा 9:15चा मारलाय. हो. आता समजा तुम्हाला हा स्टॉक जो 170 आहे तो 9ला घ्यायचा आहे, तर 9 गुणिले हा 3000चा लॉट म्हणजे तुम्हाला लागणार किती रक्कम? 27,000. 27,000. तुम्ही 9ला घ्यायचं म्हणताय तर 3,000 क्वांटिटी तुम्हाला मिळते फक्त 27,000. पण तीच जर तुम्ही स्टेट बँक इंडियाच्या शेअरची 3,000 क्वांटिटी घ्यायची झाली असती तर तुम्हाला 166 गुणिले 3 करावं लागलं असतं आणि ती अमाऊंट साधारण 4,90,000च्या आसपास गेली असती. साधारण 4,80,000. 4,80,000. 166 आहे त्यामुळे साधारण 4,80,000 ते 4,90,000 ती गेली असती. राईट. तर 4,90,000 आपण नाही, तेवढी क्वांटिटी आपण नाही उचलू शकत, कारण तेवढा मोठा फंड आपल्याकडे नसतो. मग आपल्याकडे दुसरा मार्ग काय दिलाय त्यांनी, की तुम्ही त्याचा कॉल घेऊ शकता. तुम्हाला तर माहिती आहे की आयदर तुम्ही शेअर बाय करताय 3,000 क्वांटिटी, तर तुम्ही एक्सपेक्ट करताय तो वाढणार आणि तुम्हाला डिलिव्हरी मध्ये फायदा होणार, किंवा मग तुम्ही त्याचा कॉल बाय करा. तर तुम्ही 170चा कॉल 9 रुपयाला बाय करताय तर फक्त 27,000 तुम्हाला लागतायत. 3,000 क्वांटिटी मिळते. आणि समजा उद्या तो शेअर वाढला 166 वरून तो 170 कडे गेला तर साधारण तो 14 रुपये झालेला असेल. हे मी 14 रुपये कशावरून बोलतोय ते दाखवतो तुम्हाला. जस्ट मी परत बॅकला जातोय. बघा 172ला शेअर ओपन होता, 173.80चा मारलेला त्याने हाय आणि 166 म्हणजे 173.80 जेव्हा तो होता ना काल शुक्रवारी सकाळी हाय मारला, त्यावेळी त्याची मी परत तिथे आलो आपल्या याच्यात येतो 170च्या कॉलमध्ये. तुम्ही परत प्रश्न होतो.
आता 170चा कॉल पुन्हा एकदा बघूया आपण. बघा 170च्या कॉलचा हाय किती होता? 14 रुपये. हो, हॅलो, ऐकताय 14 सगळे? रुपये. हा, 14 रुपये 10 पैसे 14 हा रुपये हाय 10 होता. मी पैसे. पॉइंटर ठेवलाय तिथे बघा. होय होय. हा 9 रुपये 15 हो. पैशाचा लो मारला. समजा आपण 9 रुपये 15 पैशाला तो बाय केला आणि सोमवारी हा शेअर परत जर 173 74 किंवा आवाज कमी कर 175 कडे येतोय ना आवाज? हा हा बोल येतोय. बोल. हा, तर 175 कडे तो शेअर जातोय, तर साधारण तो 14 असेल. म्हणजे साधारण 9 पासून 14 5 रुपयाची यात वाढ झालेली असेल. 5 रुपयाची वाढ म्हणजे 5 गुणिले 3000 लॉट साईज बरोबर किती होईल? 15,000 हो. बरोबर. मग हम्म. शेअर कितीने वाढला? शेअर जस्ट वाढला 166 वरून 174 किंवा 175 पर्यंत, म्हणजे 9 रुपयाने वाढला. तो हा. शेअर 9 रुपयाने वाढल्याबरोबर तुमचा कॉल साधारण कितीने वाढण्याची शक्यता आहे? 9चा 14 होण्याची शक्यता आहे, म्हणजे 5 रुपयाने कॉल वाढण्याची शक्यता आहे. शेअर 9 ने वाढला तर कॉल 5 रुपयाने वाढतोय. तुम्ही फक्त 27,000 लावलेले, तर त्यावर तुम्हाला 5 रुपये 5 गुणिले 3000 लॉट साईज म्हणजे 15,000 मिळण्याची शक्यता आहे इथे. हो. 27,000च्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला कदाचित सोमवारी वाढला तर सोमवारीच 15,000 मिळून जाऊ शकतात एका दिवसात, किंवा 2-3 दिवस थांबावं लागू शकतं. किंवा तुम्ही असंही करू शकता, 9चा तो 10 झाला किंवा 11 झाला, 1-2 रुपये वाढतोय. 1 रुपया वाढणं म्हणजे तुम्हाला 3000 मिळतात, कारण 3000 गुणिले 1 लॉट साईज 3000 आहे. 2 रुपये वाढले तर तुम्हाला 6000 मिळणार. तर तुम्ही तिथेही प्रॉफिट बुक करून निघू शकता. 27,000वर 3000 किंवा 6000 जर प्रॉफिट तुम्हाला एकाच 2 दिवसात मिळतोय, तरी तो चांगला प्रॉफिट आहे. बरोबर. बरोबर. आणि तुम्ही 3000 जर क्वांटिटी उचलायला गेला डिलिव्हरीमध्ये, तर त्यासाठी लागले असते आपल्याला मगाशी कॅल्क्युलेशन केल्याप्रमाणे 4,80,000 ते 4,90,000. आणि ती क्वांटिटी जर तुम्ही उचलली असती तेवढी 4,90,000 आणि 9 रुपयाने तो शेअर वाढतो, म्हणजे 174 होणं 166 वरून किंवा 175 होणं म्हणजे साधारण 8-9 रुपये वाढणं. 8-9 रुपये वाढणं आणि 3000 ने गुणणं म्हणजे 8 त्रिक 24,000. म्हणजे 24,000 डिलिव्हरीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला एवढी मोठी रक्कम लावावी लागते, 4,80,000 ते 90,000ची. बरोबर. हो. त्यामुळेच बरोबर. ऑप्शन जे सेगमेंट आहे ते रिटेल ट्रेडर्ससाठी एक मोठं अट्रॅक्शनचं हे झालंय, की लोक ह्याकडे अट्रॅक्ट होतात, कारण छोटी रक्कम लावावी लागते, चांगला प्रॉफिट होतो आणि इन्स्टंटली प्रॉफिट मिळतो. पण नुकसान होण्याचं प्रमाण पण ह्यातच जास्त आहे, कारण जर अंदाज तुमचा चुकला, तुम्ही समजा हा शेअर वर जाणार म्हणून कॉल घेतलात आणि अनफॉर्च्युनेटली तो शेअर खाली गेला, तर तुमचा हा प्रीमियम 9 जो आहे तो 8, 7, 7.5, 6 असा खाली खाली जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला त्यात नुकसान होण्याचे चान्सेस पण आहे. म्हणजे नाण्याची एकच बाजू बघून चालणार नाही, आपल्याला दोन्ही बाजू बघाव्या लागतील. फक्त आपलं अनालिसिस प्रॉपर पाहिजे. आपण तो शेअर जो आहे तो प्रॉपरली अनालाइज करायचा आणि त्यावरून ठरवायचं की हा शेअर नक्की वाढणार आहे की नाही. जर कन्फर्म वाटत असेल आपल्याला हा शेअर वाढणार, तर त्याचा कॉल घ्यायचा. आणि समजा तुम्हाला वाटते की हा शेअर वाढणार नाही, त्याऐवजी पडणार आहे, तर तुम्ही काय कराल की त्याचा पुट घ्याल. बरोबर. बरोबर. तर आपण हा आता 170चा कॉल पाहिला, आपण 175चा कॉल बघूया. 170चा कॉल लक्षात ठेवा कितीला होता. समोर पाहिजे तर आकडे कागदावर एका लिहित चला, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. म्हणजे परत आपल्याला बॅक जायला नको, कारण बॅक जाण्यात जरा वेळ जातो ना, म्हणून आणि आपल्याकडे टाइम कमी, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. 175चा हे बघा, मी इथे क्लिक केल्यावर आहे ना, त्याचे कोणकोणते कॉल पुट अवेलेबल आहेत त्याचे हे स्ट्राईक प्राइस येत आहेत. याला स्ट्राईक प्राइस म्हणतात. वर हेडिंग आहे बघा, स्ट्राईक प्राइस. स्ट्राईक प्राइस म्हणजे तुम्ही कोणत्या स्ट्राईक प्राइसचा कॉल किंवा पुट घेताय ती अमाऊंट. आता स्टॉक 166 ला होता आणि तुम्ही 170चा घेणार आहात, किंवा तुम्ही 180चाही घेऊ शकता, 190चाही घेऊ शकता. जितक्या लांबचा घेणार तेवढे जरा चान्सेस कमी होतात तो शेअर तितका फ्लक्च्युएट होण्याचे. जेवढा जवळचं घेणार, कोणतरी ऍडमिट होते, संतोष मला वाटतं ऍडमिट केलंय त्याला मी ऍडमिट. बरोबर आहे. आता 180चा बघतोय मी, गेट डेटा करतोय. 180चा बघा, 5 रुपये 80 पैशाचा लो मारलाय, 6 रुपये आहे इथे. म्हणजे जेवढा तुम्ही लांबचा कॉल घेत जाल, जो शेअर जिथे आहे 166 ला स्टेट बँक इंडिया आहे, 166 पासून जेवढ्या दूरचा तुम्ही घ्याल ना कॉल, तेवढा तो तुम्हाला प्रीमियम कमी पडेल, स्वस्त पडत जाईल तो कॉल. जेवढ्या जवळचा घेणार तेवढा प्रीमियम जास्त पडणार. बरोबर. हो. हॅलो.
190चा बघूया आता. आता हा जर तुम्ही घेताय 180चा कॉल, तर 6 रुपयाच्या आसपास हा कॉल आहे. त्याचा प्रीमियम, ह्याला प्रीमियम म्हणायचा, जी त्याची व्हॅल्यू चालू आहे त्याला प्रीमियम म्हणायचं. तर हा प्रीमियम आहे त्याचा. हो. हा प्रीमियम 6 रुपये पे करून तुम्ही तो कॉल घेणार आहात. 3000 ची लॉट साईज आहे. तर 3000 गुणिले 6 किती लागतील तुम्हाला अमाऊंट? 18000 लागतील. 18,000. हा, जर तुम्ही 170चा घेणार असता तर तुम्हाला लागले असते 27,000. जर तुम्ही 180चा घेऊ इच्छिताय तर तुम्हाला लागणार आहेत 18,000. करेक्ट? करेक्ट. हा, एवढं कळते ना. जर तुम्हाला 190चा समजा कॉल घ्यायचा असेल आणखीन लांबचा, कारण तुमच्याकडे 18,000 नाहीये, तुमच्या अकाउंटला रक्कम कमी आहे, 15,000 आहे किंवा 12,000 आहे, 10,000च आहे, अशा वेळी मग तुम्हाला नाईलाजाने थोडा लांबचा घ्यावा लागतो कॉल. तुम्ही जेवढा लांबचा कॉल घेणार तेवढं ते थोडं रिस्की ह्या कारणाने होतं की तेवढं फ्लक्च्युएट होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि कॉल आणि पुटला टाइम डिकेचा शाप आहे. टाइम डिके म्हणजे काय, की जसं जसं वेळ निघत जाईल, जसं जसं कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी जवळ येत जाईल, म्हणजे ही 28 मे वाली जी तारीख आहे ती जसजशी जवळ येत जाईल तसा तसा हा प्रीमियम आपोआप रिड्यूस होत जाणार, कमी होत जाणार. तो स्टॉक तिथल्या तिथे राहिला 166-67, तर आज हा 580 ला दिसतोय, आणखीन 2 दिवसांनी हा 580 ला नसेल, हा 525 ला असेल. स्टॉक 169 जरी झाला 166 वरून वाढून, पण त्यात 4 दिवस गेले तर हा स्टॉक 550 ला पण दिसेल इथे. असं आहे, म्हणजे टाइम डिके याला आहे. टाइम डिके म्हणजे काय, की त्यात रिडक्शन येत जातं, डिके होत जातो, तो त्यात घट होत जाते वेळेनुसार. टाइम जसा निघून जाणार, जसे दिवस निघून जाणार, जसं एक्सपायरी जवळ येत जाणार, तशी त्याची व्हॅल्यू घटत जाते त्या प्रीमियमची. जर तो स्टॉक मूव्ह झाला आपण ठरवलेल्या वेळेत वरच्या दिशेने तर ठीक आहे, नाही झाला तर मग असा प्रॉब्लेम आहे याला. ही एक मोठी रिस्क आहे कॉल आणि पुट खरेदी करण्यामध्ये. समजा हा स्टॉक 166 ला आता बरेच दिवस तिथेच राहिला, 166-68 दरम्यान 5-6 दिवस वाढलाच नाही, तर हा प्रीमियम 4 रुपयावर पण आलेला असेल. म्हणजे तुम्ही खरेदी करून बसला 6 रुपयाच्या रेंजवर आणि आता आला 4 रुपये, म्हणजे तुम्हाला 2 रुपये लॉस झाला. असंच बसल्या बसल्या तो स्टॉक पडला पण नाही, फार वाढला पण नाही, तिथल्या तिथे राहिला आणि टाइम डिकेमुळे तो प्रीमियम 6 वरून 4 वर आला. असंही घडू शकतं. बरोबर. तर ते 4 रुपये आल्यावर काय होईल, की तुमचं 3000 गुणिले 4 12,000, म्हणजे तुम्ही 6000 गुणिले 3000चा लॉट साईज 18,000 पे केलेले आणि 2 रुपये लॉस झाल्यामुळे तुमची व्हॅल्यू 12,000 राहिली. म्हणजे तुम्हाला 2 रुपये लॉस झाल्यामुळे 2 गुणिले 3000 6,000चा लॉस उगाच इथे होणार. तो स्टॉक अजिबात न हल्ल्यामुळे किंवा थोडासा फ्लक्च्युएट झाल्यामुळे. त्यामुळे स्लो मुव्हिंग स्टॉक असतात त्यात कॉल किंवा पुट घेण्याचं सहसा टाळावं. ज्यात मुवमेंट असते बऱ्यापैकी, जराशे व्होलाटाईल स्टॉक असतात त्यात तुम्ही कॉल किंवा पुट घ्यावं, पण त्याचं अनालिसिस तुम्ही बरोबर केलेलं असायला हवं, नाहीतर रिस्क आहेच. बरोबर. आता 180चा पाहिला तो इथे आहे, आपण 190चा पाहणार होतो. 190चा बघा अजून स्वस्त मिळेल तुम्हाला. 190चा 3 रुपये 60 पैसे आहे. म्हणजे शेअर 166 ला आहे, तिथून जेवढ्या लांबचं तुम्ही बघत जाल तेवढा प्रीमियम कमी भरावा लागणार तुम्हाला, तो स्वस्त पडणार. 190चा कॉल स्वस्त पडणार, 3 रुपये 60 पैशाला पडतोय. जर म्हणजे 3 रुपये 60 पैशाला पडतोय याचा अर्थ काय, की 3000 गुणिले 3 रुपये 60 पैसे किंवा 4 पकडा, तर साधारण 11,000-1,000ची रक्कम तुम्हाला इथे लागणार हा कॉल घेण्यासाठी 190चा. जर तुम्ही 200चा कॉल घेताय तर किती लागतील? सगळे आहात ना, सगळ्यांना आवाज येतोय ना? हो, आहे. तर 200चा कॉल घेताय तर तुम्हाला फक्त 2 रुपये 25 पैसे लागतात. 3000चा लॉट आहे म्हणजे 6,000 रुपये लागतात. सध्या काय झालंय, सध्या व्होलॅटिलिटी जास्त असल्यामुळे हे सगळे आकडे जे आहेत ना, हे कॉलचे आणि पुटचे, ते थोडेसे महाग आहेत, फुगवलेले आहेत. पूर्वी जेव्हा नॉर्मल मार्केट होतं, आता हे कोरोनामुळे जे पॅनिक सिच्युएशन आली आणि मार्केट खूप व्होलाटाईल झाले, त्यामुळे हे गेल्या 3-4 महिन्यात हे आकडे खूप फुगवलेले आहेत. पण अदरवाईज एरवी हे एवढे आकडे दिसत नाहीत. म्हणजे तुम्हाला 170चा कॉल अगदी 14 रुपये नसता दिसला, तो 9 रुपये 10 रुपयाच्या दरम्यान दिसला असता, किंवा हा पण साधारण 1.5 रुपयाच्या आसपास दिसला असता, असं दिसलं असतं. सध्या जर यातले आकडे फुगवलेले आहेत त्यामुळे ते महाग दिसतात. तर 200चा म्हणजे 166 पासून 200 खूप दूर राहिला. साधारण 33 रुपयाची मुवमेंट हवी तेव्हा तो 200ला पोहोचेल. पण तो 33 रुपयाने 200ला पोहोचल्यावरच हा कॉल वाढणार असं नाही. तसं समजू नका की तो 33 रुपये वाढला आणि 200 वर पोहोचला की मग ह्यात मुवमेंट येईल, तसं नाही.
तो 166 वरून 175 कडे उद्या सोमवारी गेला तर हा 285 वरून 225 वरून 385 कडे जाऊ शकतो, 4 कडे जाऊ शकतो, 4.5 कडे जाऊ शकतो. ओके, एक 8-10 रुपयाची मुवमेंट ह्यात येते तर हा वाढू शकतो. पण हा लांबचा असल्यामुळे ह्याच्यातली जी अपसाइड, ह्याच्यातली जी मुवमेंट आहे कॉल मधली ती स्लो होणार. स्टॉक जेवढ्याने वाढेल तेवढ्या प्रमाणात हा कॉल नाही वाढणार. 170चा जास्त प्रमाणात वाढेल, 180चा थोडा कमी प्रमाणात वाढेल, 190चा त्यापेक्षा कमी प्रमाणात वाढेल आणि 200चा अगदी निग्लेजिबल प्रमाणात वाढेल, कारण तो खूप लांब राहिला म्हणून. हो. येते ना लक्षात? कारण ह्याचा डेल्टा अगदी येतंय. कमी असणार. हा स्टॉक 1 रुपयाने वाढला तर हा 20 पैशानेच वाढेल. म्हणजे हो. शेअर जो आहे स्टेट बँक इंडियाचा तो समजा उद्या 2 रुपयाने वाढला, 166.90 वरून तो 168.90 झाला सोमवारी, तर ह्याच्यात फक्त 40 पैशाची मुवमेंट आलेली असेल. पण 40 पैशाची मुवमेंट म्हटली तरी 3000ची लॉट साईज असल्यामुळे 3000 गुणिले 40 पैसे 1200चा फायदा होतोय तुम्हाला. तुम्ही खरेदी करताय साधारण 6 ते 6,500 रुपये देऊन 2.25 ला, आणि समजा 40 पैशाची मुवमेंट आली आणि तुम्ही 1200 रुपये प्रॉफिट बुक करून निघताय, तर 6000वर तुम्हाला 1-2 दिवसात 3 दिवसात 1200 मिळतात, तर ते पण काही वाईट नाहीत. कारण ते 6000 तुम्ही बँकेत ठेवता तर तुम्हाला वर्षभरात तेवढे मिळत नाहीत, 60 रुपये मिळत नाहीत त्याच्यावर. तर पण ते तुम्हाला प्रॉफिट पण ताबडतोब बुक करता आलं पाहिजे. छोटे छोटे प्रॉफिट सध्या बुक करत चला. एकदमच मोठे प्रॉफिट तुम्हाला मिळतील असं नाही. छोटे छोटे प्रॉफिटने मोठी रक्कम झाली की मग तुम्ही थोडीशी मोठी रिस्क घेऊ शकता, थोडंसं अग्रेसिव्ह होऊ शकता. राईट? बरोबर. हे आपण कॉल संदर्भात आता पाहिलं. आता ह्याचेच पुढ बघूया. समजा हा स्टॉक जो आहे, हे एवढं कळलंय का? एवढा पार्ट मी सांगितला तो, त्यात काही हो, कन्फ्युजन असेल तर कळालं विचारा. कळालं. काही कळलं नसेल कुठला पार्ट तर मी परत एक्सप्लेन करतो. नाही, कळलंय ना? कळालं. कारण आपल्याला जरा घाई करावी लागते ना, नाही तर आपण अरे पहिल्या call दिवशी कसं एकदम शांतपणे व्यवस्थित आरामात हे करत होतो. पण आता रवी, 40 कॉलची मिनिटाचं त्यांना सेशन असल्यामुळे इंट्रिन्सिक जरा घाई व्हॅल्यू करावी समजावून लागते सांग ना. आपल्याला. रवी, हा बोल ना. कॉलची त्यांना इंट्रिन्सिक व्हॅल्यू समजावून सांग. मला वाटतं कॉल म्हणजे जसं एक चॅप्टर पूर्ण मला वाटतं व्यवस्थित त्यांना हे एवढं सगळं ओव्हरडोस होईल. इंट्रिन्सिक व्हॅल्यू द्वारे जे आहे ना, तो पार्ट अच्छा. आपण खूप लांब ठेवूया. तुला पण इंट्रिन्सिक व्हॅल्यू माहित नव्हती गेल्या 3 वर्षात, पण तू कॉल पुट मध्ये आरामात मला करत होतास. राईट? समजा बरोबर आहे ना? आता म्हणजे समजलं इंट्रिन्सिक मला व्हॅल्यू काय आता आहे जाऊन ते. तुला कळली. डेल्टा वगैरे जे आहेत ते आता जाऊन कळले, पण त्याचा काही इश्यू नाही आला ट्रेड बरोबर. करण्यात. त्यामुळे ते आपण नंतर काय घेऊया. करूया, कारण ते समजवायला गेलो ना ते खूप डीप होणार आणि मग ह्यांना ते ओव्हरडोस झाले सगळे, लक्षात नाही नाही राहणार. ऋषी, म्हणून म्हणतोय नाही 40 मिनिटात हे एवढं संपवूया. जरा जे बेसिक आहे ते समजून घेऊ देत त्यांना. हो. बेसिक समजलं, कॉल आणि पुट काय ते कळलं की मग त्याच्या पुढचं आपलं जरा डीप 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 जाता येईल थोडं. बरोबर. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय असतं, मी फक्त एक हे देतो थोडक्यात, पण ते लगेच लक्षात नाही येणार तुम्हाला, की हा कॉल जो आहे ना ह्याला टाइम डिके असतो. टाइम डिके असतो तर तो एक्सपायरीला समजा हा 170चा कॉल मी घेतोय समोर. हा 170चा कॉल आता 9 रुपये 15 पैसे जो आहे ना, हॅलो येतोय आवाज? हा येतोय. तर हा 170चा कॉल 9 रुपये 15 पैसे आहे, पण हा तर 166.90 ला आहे स्टॉक. म्हणजे 170 कडे नाहीच येतो. म्हणजे ही पूर्ण जी त्याची व्हॅल्यू आहे ती टाइम व्हॅल्यू आहे ऑलमोस्ट. इंट्रिन्सिक व्हॅल्यू यात नाहीये. इंट्रिन्सिक व्हॅल्यू कधी चालू होणार? हा स्टॉक 170 पासून पुढे वाढायला लागेल तेव्हा. तुम्ही कॉल स्ट्राईक प्राइस कोणता निवडलेला 170चा, तर त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू केव्हा चालू होईल? तो स्टॉक 170 पासून पुढे वाढायला लागेल तेव्हा. मग 170 वरून तो 171 झाला तर त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू असेल 1 रुपया. जेव्हा 172 होईल तेव्हा त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू असेल 2 रुपये. म्हणजे जेवढा तो वाढला 177 झाला तर 177 वजा 170 ती त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू असेल. 177 वजा 170 म्हणजे किती? इंट्रिन्सिक व्हॅल्यू हा ते किती होते? 177 वजा 170 7 रुपये. 7 रुपये. ही व्हॅल्यू तुम्हाला पाहायला कधी मिळेल, अनुभवायला कधी मिळेल? जेव्हा तो एक्सपायरीला समजा 177 आहे आणि तुमचा स्ट्राईक प्राइस 170 आहे, तर त्यातली टाइम व्हॅल्यू एक्सपायरीला पूर्ण 0 झालेली असते आणि पूर्णपणे प्लेन इंट्रिन्सिक व्हॅल्यू त्यात उरलेली असते. राईट? पण ते जरा तुम्हाला कळायला अवघड जाईल नाही ह्या समजत. स्टेजला. अजून तुम्हाला नाही कॉल आणि राहू दे, पुट नकोच. बेसिकच समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून ते नाही, जरा नंतर याच्यामध्ये घेऊया. एकच सांगतो तुम्हाला. हा, फक्त हा. 170 ला समजा तो क्लोज नाही झाला, 169 लाच तर क्लोज त्याची झाला व्हॅल्यू समजा, 0. तर हा जो तुम्हाला 9 रुपयाला आपण घेतलेला आहे 27,000 रुपये लावून, हा. ते 27,000 रुपयाचे 5 पैसे पूर्णच्या गुणिले पूर्ण गेले. 3,000
₹15 फक्त उरलेले असतील. हॅलो, अच्छा. हा तुम्ही स्ट्राईक समजलं प्राइस का? 170 निवडला ना, हा आणि जर एक्सपायरी पर्यंत थांबताय तुम्ही, हा तर एक्सपायरीला तो 170च्या वर असेल तरच त्याच्यात व्हॅल्यू राहते, नाहीतर त्याच्यात हा. इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय उगत नाही. आणि एक्सपायरी म्हणजे टाइम संपला म्हणजे टाइम डिके पूर्णपणे झाला 100% टाइम डिके झाला, म्हणजे त्यातली टाइम व्हॅल्यू जी होती ना, ही ₹9.15 ती कम्प्लिटली निघून गेली आणि तो शून्य झाला. हो. म्हणजे तुम्ही आज ₹9 घेतलाय आणि तो हा स्टेट बँक इंडिया वाढलीच नाही, स्टेट बँक इंडिया न वाढल्यामुळे त्याचा कॉलही नाही वाढला, आणि तुम्ही आपलं वेट हो. करत बसलात, आज वाढेल, उद्या वाढेल, परवा वाढेल, आणि असं वेट करता करता तो ₹8, ₹7, ₹6, ₹5, ₹4 करत हा तुमचा प्रीमियम खाली खाली येत गेला. तुम्ही तर खरेदी केलेला हो. ₹9. तुम्ही विकणार कधी? जेव्हा तो 9च्या वर जाईल आणि तुम्हाला प्रॉफिट होईल तेव्हाच तुम्ही विकणार. त्याच्या आधी विकलात तर तुम्हाला लॉस होईल. मग तुम्हाला लॉस बुक करायची इच्छा नाहीये, स्टॉप लॉस करायची इच्छा नाहीये, तुम्हाला वेट करायचंय कधी ना कधी तो वाढेल म्हणून. असं तुम्ही वेट करत हो. राहिलात आणि एक्सपायरी आली. हा 28 मेचा दिवस उजाडला, आणि हो. त्या दिवशी जर बघाल तर तो जर स्टॉक 170च्या खाली असेल तर हा ₹1 4 असेल, आणि जेव्हा 3:30 वाजतील तेव्हा त्यात काही व्हॅल्यू उरलेली नसते, 5 पैसे उरलेले असतील. म्हणजे अच्छा. तुम्ही टोटल जे 27,000 तेव्हा लावले असतील ते कम्प्लीट झिरो झालेले असतील. चालेल ना. हा या कॉलपुट मध्ये धोका आहे. हा जो टाइम डिकेचा जो धोका आहे ना, तो मेजर धोका आहे हा. कॉलपुट मध्ये. हा धोका पण लक्षात आलाय का तुम्हाला? हो. कळलंय ना? परत रिपीट करू का? तेवढ्यापर्यंत जायला वेळ आहे भरपूर. हा, पण तुम्हाला तेवढ्यापर्यंत एक जायला भरपूर वेळ आहे. 28 मे पर्यंतचा वेळ हा. मिळतो. तुम्ही समजा 1 मेला खरेदी केलेला असेल तर 28 मे म्हणजे साधारण 28 दिवस मिळतात. 28 दिवस म्हणजे त्यात जर समजा सुट्ट्या काढल्या शनिवार रविवारच्या, तर 20 ट्रेडिंग सेशन्स तुम्हाला मिळतात. त्या बरोबर. 20 ट्रेडिंग सेशन्स मध्ये तुम्ही जे एक्सपेक्ट केलेलं असतं की मी 166च्या लेवलला असताना हा घेतलेला 170चा कॉल, तर तो स्टेट बँक इंडिया 166च्या लेवलच्या वर निघून जायला पाहिजे. 170च्या लेवल पर्यंत किंवा त्याच्या वर जाईल तर तुम्हाला या ट्रेड मध्ये नक्की फायदा होऊ शकेल. अदरवाईज हो. तो ट्रेड तुमचा लॉस मध्ये जाऊ शकतो. मग तो लॉस कुठे तुम्ही कट करायचा? ₹8 असताना 3,000 लॉस घेऊन गप निघून जायचं, की ₹7 असताना ₹2चा लॉस घेऊन, ₹2चा लॉस म्हणजे 6,000चा लॉस होतो 3,000चा लॉट असल्यामुळे. तर तो घेऊन तुम्ही गप बाजूला व्हायचं की वेट करायचं. तो परत वाढेल, 10 होईल, 11 होईल, 12 होईल, ह्या अंदाजाने किंवा ह्या अपेक्षेने ते बरोबर. ठरवायचं असतं तुम्ही मनाशी, आणि त्यानुसार ट्रेड करायचं असतं. बरोबर? ते एवढं हो, कॉलचं बरोबर. कळलंय? हो. हॅलो, हा, अरे कळलं. कोणतरी येतोय परत. रेडमी मला वाटतं हाच ना, संतोष. डिस्कनेक्ट झालेला वाटतं संतोष मध्ये. अमित सर आहात ना? हॅलो, अमित सर आहेत का? आहेत वाटतं. आवाज जातोय की नाही कळत नाही, पण आवाज नाही आता आवाज देतीलच ना. आवाज जातोय की नाही कळत नाही. बरं, हे कॉलचं कळलंय. आता पुढे घेऊया, ह्याचाच पुढे घेऊया. हो. हो. आवाज तर कमी कर. हा स्टेट बँक इंडिया 166.90 ला आहे, हे पाहिलं आपण. साधारण 166.65 ला क्लोज आहे, राईट? हो. हे आत्ताच आपण पाहिलं की काल हा क्लोज झाला 166. आता तुम्हाला असं वाटतंय मनाकडे, किंवा टेक्निकल अनालिसिस केल्यानंतर ह्याच्यात मनाकडे काय वाटतंय ते साधारणपणे चालत नाही. तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करणं गरजेचं आहे खूप. तर तुम्ही शेअरचा चार्ट बघणार, त्यातल्या न्यूज बघणार, ह्या सगळ्यावरून तुम्ही अंदाज बांधणार की हा त्याचा आवाज शेअर आता कमी कर तू. खाली. आवाज येतोय ना रे? हो, येतोय. हा, तर तुम्ही असा येतोय आवाज. अंदाज बांधलात. समजा आता आपण बोल. हा शेअर वाढणार ह्या अंदाजाच्या हिशोबाने पाहिलं. संतोष मध्ये डिस्कनेक्ट झालेलास का रे? नाही रे, ते पीसी वर चालू झालेलं, पण त्याच्यात आवाज खरखर होतो. हा, युअर इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल आलं रे. हे आपलं तर वायफायचा मी प्रॉब्लेम परत मोबाईल वर हे केलं. हॅलो, हॅलो, हा, ऐकताय ना? हो, हा, अमित बोल. भाईंचा आवाज बोला. येत नाहीये. अमित भाई डिस्कनेक्ट तर नाही झालेत, पण मला वाटतं हॅलो, साऊंडचा इश्यू आहे काहीतरी. आवाज जातोय ना सगळ्यांना व्यवस्थित? हो, जातो हा, येतोय ओके आवाज. ओके ओके. तर हा शेअर आता 166 आहे. तुम्ही अनालिसिस केल्यानंतर तुमच्या समजा असं लक्षात आलं, गृहीत धरा, आपण याचं अनालिसिस करायचं तर बाकी आहे. मगाशी आपण हे गृहीत धरलं की हा शेअर वाढणार, आणि त्यानुसार आपण कॉल घेण्याचं ठरवलं. तर ते कॉल म्हणजे नेमकं काय आणि ते कशा प्रकारे वाढतील याचा एक आढावा घेतला.
आता आपण समजा हा शेअर पडणार असेल असं आपल्याला दिसण्यात आलं अनालिसिस केल्यानंतर, किंवा यात काही न्यूज आली आहे, बॅड न्यूज आहे, काही लॉस झालंय, किंवा लॉस असलेली येस बँकेसारखी बँक त्यांच्या माथी मारली आहे, त्यामुळे हा शेअर पडण्याची शक्यता वाटते, कोणतंही कारण असेल, त्या कारणाने हा शेअर जर खाली जाणार असं तुम्हाला कळलंय तर तुम्ही त्याचा पुट घेणार. पुट घेणार म्हणजे काय, की तुम्ही बेटिंग करता की हा स्टॉक आता ज्या लेवलला आहे तिथून तो खाली जाणार आहे. पुट घेणार म्हणजे तुम्ही असं बेटिंग करता की हा स्टॉक आता ज्या लेवलला आहे तिथून खाली जाणार. कॉल घेता म्हणजे तुम्ही असं बेटिंग करता की आता ज्या लेवलला तो स्टॉक आहे तिथून हा स्टॉक वर जाईल, माझी अपेक्षा आहे हा स्टॉक वर जाईल म्हणून मी कॉल घेतोय. कळते ना कॉल आणि पुट मधला डिफरन्स? तर आता आपण पुट बघूया. मला वाटतं सेशनचं टाइम एक्सपायर झालेला आहे, तरी आपल्याला ऍडिशनल टाइम मिळाले आज. कारण 11:25 झालेत, आपण 10:30च्या आसपास जॉईन केलेलं. म्हणजे आता हा सेशन जोपर्यंत एक्सपायर होत नाही ना चालू तोपर्यंत ठेवायचा चालू रवी. ठेवूया, कारण आपल्याला ह्यात हा. खूप वेळ लागणार आपण होता खरं जाणून म्हणजे. बुजून बाहेर नाही मी हे पडायचं. तुम्हाला घाई का केली माहितीये, कारण मला वाटलं 40 मिनिटच मिळतील आणि मग मला घाई शिकवावं लागलं. तर आरामात शिकवणार होतो, सगळं आरामात एक्सप्लेन करणार होतो, पण मग ती बोलण्याची घाई जी करावी लागते ती ह्या कारणासाठी की आपलं 40 मिनिटात सगळं डिस्कनेक्ट होऊन जातं. 40 मिनिटच मिळतात आपल्याला. आज जरा जास्त मिळालेत, 55 मिनिटं आतापर्यंत नाही ते झालेत. राहू दे, ते कोरोना सारखं आहे. राहिलं तर ठीक आहे. बघा, मी माहिती हे कसं घेतायत ते आता कळलंय ना? हा, ठीक आहे. 4 मिनिटं. आपण ह्याचाच आता पुट बघूया. मी इथे कॉलच्या जागी पुट केलं. ओके. आता पुट हा शेअर 166 ला आहे, तर आपण त्याच्या खालचा पुट बघणार, कारण आपण काय अपेक्षा ठेवतो की हा शेअर खाली जाणार. बरोबर. तुम्हाला इन द मनी, ऍट द मनी आणि आउट ऑफ द मनी हे पण समजायचं बाकी आहे अजून, पण एकदम नको म्हणून सुरुवातीला ह्यात तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊ देत, मग ते बाकीचं हळूहळू तुम्हाला सांगता येईल. आजच्या सेशन मध्ये समजा नाही झालं तर ते उद्याच्या सेशन मध्ये सांगता येईल, परवाच्या सेशन मध्ये सांगता येईल. ओके. तर मी 166 चा पुट इथे निवडला. बघा, मगाशी आपण 166 ला असताना 170 चा कॉल बघितलेला, त्याचे भाव आठवतात तुम्हाला आता? 9.15 समथिंग होता, 14 रुपयावरून तो खाली आलेला. 170 चा कॉल मगाशी आपण पाहिला. आपला स्टॉक जो आहे स्टेट बँक इंडिया तो 166 च्या आसपास आहे, आणि आपला 170 चा कॉल होता साधारण 9.15 जवळपास, आणि तो आलेला 14 रुपयावरून, कारण स्टेट बँक इंडिया 174च्या लेवलवरून 166.90 च्या रेंज पर्यंत खाली पडली. त्यामुळे तो कॉल सुद्धा 14च्या रेंज मधून 9 रुपयाच्या रेंज पर्यंत खाली पडलेला. राईट. आणि तो खाली पडला. ह्या उलट याच्यात काय झालंय बघा, हा वाढला, कारण स्टेट बँक इंडिया काल शुक्रवारी 174च्या लेवलवरून 166 पर्यंत खाली पडली. त्यामुळे ह्याचा पुट जो आहे 160चा, तो बघा 5.85 चा लो होता, आणि आता कुठे आहे तो 8.05 आहे. मग ज्याने शुक्रवारी काल ह्या 6च्या आसपास हा पुट घेतला असेल, 6च्या आसपास हा पुट घेतला असेल, त्या दिवशीच आपलं अनालिसिस आणि बोलणं झालेलं की स्टेट बँक इंडिया जर ब्रेकडाऊन दिला, 2-3 रुपये खाली जाते, तर तो जरा ब्रेकडाऊन ठरेल, आणि त्या केसमध्ये तो 166 दाखवेल आपल्याला 1-2 दिवसात, असं एक बोलणं झालेलं. आणि त्यानुसार बघा हा पडला 166 पर्यंतच आलाय. मला वाटतं तिथेच कुठेतरी त्याला 165-66 ला एक सपोर्ट होता पहिला. तर तो 6 रुपयाला ज्याने कोणी घेतला असेल ना, त्याचा तो पुट 8 रुपये 5 पैसे किंवा हाय बघा 8 रुपये 50 पैसे आहे तेवढा झाला, म्हणजे 2 ते 2.5 रुपये त्याला त्यात मिळू शकले असते. 3000 ची लॉट साईज आहे. 2 रुपये मिळणं म्हणजे 6000 मिळणं. बघा घेताना किती लागले असते त्याला? 6 रुपयाला तो जर घेतोय किंवा 6.5 रुपयाला जर घेतोय, तर 6 किंवा 6.5 गुणिले 3000 लॉट साईज म्हणजे 18 ते 20,000 लागले असते. बरोबर. 18 ते 19.5 किंवा 20,000 पर्यंतची रक्कम त्याला लागली असते. आणि हे 20,000 टाकून त्याने हा जर पुट घेतला असता 160 काल शुक्रवारी, तर कालच्या काल त्याला त्या 20,000वर 6,000 रुपये प्रॉफिट झाला असता. हॅलो हॅलो. हा, येतोय ना सगळ्यांना आवाज? येतोय. आवाज द्या, कारण तुम्ही डिस्कनेक्ट झालात तर मला कळणारच नाही त्यासाठी. ओके. तर हे कळलंय का एवढं? हा 160 चा पुट आता आपण पाहिला. मगाशी आपण कॉल बघत होतो सगळे. 170 चा पाहिला, 180 चा पाहिला, 190 चा पाहिला. जसे लांबचे कॉल तुम्ही बघत जाणार तसे ते स्वस्त होतात, तसेच लांबचे पुट आता तुम्ही बघत जाणार तर ते पण कमी मिळतील. म्हणजे 160 हा 166 पासून जवळ आहे.
पण 150 हा थोडा लांब राहिला. आता येस बँक जी आहे, SBI जी आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, ती 166च्या आसपास आहे, 166च्या थोडीशी वर आहे. आता 166 वरून 160 जवळ झाला आणि 150 थोडा लांब झाला. तर आपण 150 चे प्रीमियम किती चालू आहेत बघूया. 160चा लक्षात ठेवा, 5.85 चालू होता, तो 8 पर्यंत पोहोचला, 8 साडेआठ पर्यंत पोहोचला. आता हा आणखीन कमी असेल, कारण आपण थोडासा लांबचा बघतोय. बघा 3.35चा लो आहे त्याचा आणि 5चा हाय मागून तो 4.70ला ट्रेड झालाय शेवटचा. 4.70 हा त्याचा हा क्लोज आहे, राईट? हो. हॅलो हो आहे, येतोय हॅलो, आवाज. हा ऐकताय ना सगळे? संतोष हो, आवाज येतोय ना? हो. संतोषचा पण आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. येतोय तर आवाज. 4.70ला हा क्लोज झाला. म्हणजे जेवढं तुम्ही लांबचे प्रीमियम बघत जाल तेवढे ते स्वस्त हा. मिळत जातात. हा. कारण काल तो 174ला जेव्हा सकाळी शेअर होता स्टेट बँक इंडिया, तेव्हा 174च्या हिशोबाने 150 लांब राहिली ना, तेव्हा तो 3.35ला मिळत होता त्याचा हा 150चा पुट. आणि 3.35 किंवा 3.50 किंवा 3.75 ह्या भावात ज्या कोणी हा पुट घेतला असेल, तर 3,000 गुणिले साधारण 4 म्हणजे 10 ते 12,000 रुपयाची अमाऊंट त्याला लागली असेल आणि त्याला साधारण 1 रुपया तर त्यात मिळाला. 1 रुपया मिळणं म्हणजे काय, तर 3,000 रुपये मिळणं. म्हणजे 10,000च्या रकमेवर त्याला 3,000 रुपयाचा प्रॉफिट काल ह्या पुटमध्ये होऊ शकला असेल, ज्याने लोअर लेवलला बाय केला असेल आणि नंतर तो स्टेट बँक ऑफ इंडिया पडल्यावर सेल केला असेल हा पुट. काहींनी होल्ड पण केला असेल, अजून स्टेट बँक इंडिया खाली पडेल ह्या हिशोबाने, आणि उद्या सोमवारी आणखीन याचा प्रीमियम वाढलेला असेल ह्या हिशोबाने काही होल्ड पण करणार. तुम्ही त्याच दिवशी विकायला पाहिजे असं काही नाही. 28 मे पर्यंतचा तुम्हाला वेळ मिळते. तुम्हाला आणखीन एक्सपेक्टेशन असेल की हा आपला प्रीमियम आणखीन वाढेल, तर तुम्ही आणखीन होल्ड करू शकता. 3,000 तुम्हाला छोटा प्रॉफिट वाटतोय आणि तुम्हाला वाटतंय की याच्यात आपल्याला आणखीन प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत, तो कदाचित 6-7 असा जाईल, म्हणजे आपल्याला साधारण 9-10 हजाराच्या वर प्रॉफिट होईल, 12,000 प्रॉफिट होईल. तर तुम्ही तशी जर तुमचं अनालिसिस परफेक्ट असेल तर तुम्ही तो होल्ड करू शकता. बरोबर आहे? म्हणजे साधारण 10,000वर तुम्हाला 10,000 किंवा 12,000वर 12,000चा प्रॉफिट पण 2-4 दिवसात यात मिळून जाऊ शकतं, जर तुमचा अनालिसिस परफेक्ट असेल तर. म्हणजे 2-4 दिवसात तुमची टाकलेली अमाऊंट डबल होऊ शकते, राईट? आणि हेच महत्वाचं कारण आहे कॉल पुटच्या एवढ्या मोठ्या अट्रॅक्शनचं, जे रिटेल ट्रेडर्स ह्या सेक्टरकडे, ह्या सेगमेंटकडे ओढले जातात, त्याचं हेच सगळ्यात मोठं कारण आहे. ओके ओके. आता आपण 140चा पुट बघूया. आपण थोडे लांब लांबचे पुट बघत जातो. 160चा आधी बघितला, नंतर 150चा बघितला, 140चा. तो आणखीन स्वस्त मिळेल, कारण 140 खूप दूर राहिली. आता स्टॉक 166ला आहे आणि आता 166ला आहे, म्हणजे कालचा क्लोज 3:30 वाजताचा 166ला आहे. सकाळी तर तो 174 होता. स्टेट बँक इंडिया सकाळी 174 होती. मग 174 पासून 140 खूप दूर राहिली. तर आपण 140चा प्रीमियम किती होता ते बघूया. काल शुक्रवारी बघा 1.85 होता. 1.85 होता म्हणजे साधारण 2 होता. 3,000 गुणिले 2 म्हणजे 6,000, पावणे 6,000 रुपये रक्कम ह्यात लागली असती हा पुट घेण्यासाठी. आणि त्याने 2.80चा हाय मारला. 1.85 वरून 2.80 म्हणजे साधारण 95 पैसे तो वाढला. 95 पैसे म्हणजे 1 रुपया पकडा. 1 रुपया वाढणं म्हणजे 3,000 मिळणं, किंवा 2,750 रुपयात तुम्हाला प्रॉफिट झाला असता, किंवा 2,500 प्रॉफिट झाला असता असं समजा. तुम्ही 6,000 लावताय आणि 2,500 प्रॉफिट जर एकाच दिवसात होते, तर हा चांगला प्रॉफिट मानायला पाहिजे. 2.55चा लास्ट ट्रेड झालाय आणि क्लोज 2.55लाच आहे तो, राईट? तर हे कळलंय का बरोबर परफेक्टली, की कॉल काय पुट काय, लांबचे कॉल कसे स्वस्त होत जातात आणि लांबचे पुट कसे स्वस्त होत जातात, म्हणजे प्रीमियम कसा त्यांचा कमी होत जातो, हा प्रकार आला लक्षात? रवी, मला म्हणजे याच्यामध्ये एक विचारायचं आहे. हा विचार ना. हॅलो, हा बोल ना. आता 140 तर राहू देत ना, 140चा आहे ना पुट आहे, तो आता सध्या 2.55 आहे. हॅलो, हा बोल ना. तो समजा आपण इकडे न बघता 150चा कितीला होईल हे कॅल्क्युलेट कसं करणार? काय 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 160चा कितीला होईल? काय बोलला? आता 140 स्ट्राईक प्राइस आहे ना, हा हा, त्याचा पुट आहे 2.55 बरोबर? हा हा, उद्या समजा 150 रुपयाची स्ट्राईक प्राइस असेल, तर त्याचा प्रीमियर किती असेल हे कसं काय याच्यावर कॅल्क्युलेट करणार? प्रश्न नाही नीट लक्षात आला रे. 150च्या खाली जर स्टेट बँक इंडिया गेली तर किती असेल असं विचारायचंय तुला? नाही, आता इथे तू आता आपण
एक एक स्ट्राईक प्राइसला क्लिक करून आपण बघणार ना आता की समजा किती स्टेट बँक होतंय इंडिया किती होतंय 166 आहे, तर एक एक स्ट्राईक प्राइसला बघून तू काढू शकतो इथे. ते नाही पण तुला किती समोर होईल आहेत तेच असं बघायचे असतात. तू स्वतः काही अच्छा कॅल्क्युलेट करायचं नसते यात. अच्छा किती होईल ते सांगू शकत नाही किती होईल त्याचा अंदाज तू बांधू शकतो ना. समजा 166 आहे. हा. हा आता 150चा मी काढला. 150चा कितीला क्लोज आहे? 470 ला क्लोज आहे. आता उद्या समजा सोमवारी, आज शनिवार आहे, उद्या हा. रविवार आहे, परवा हा. सोमवारी हा हा. स्टॉक 166 ला जो स्टेट बँक इंडियाचा स्टॉक आहे तो पडला, 6 रुपये पडला आणि 160 झाला. तर 6 रुपये पडल्यानंतर हा 470चा कुठे गेलेला असेल त्याचा तू अंदाज बांधू शकतोस. बरोबर साधारण 2 रुपयामागे हा त्याचा डेल्टा जो असतो ना तो बघायचा आणि त्यानुसार तुला अंदाज येईल किंवा एक रफ अंदाज पण तू बांधू शकतोस. रफ अंदाज अच्छा कसा अच्छा बांधायचा सांगतो. रफ अंदाज कसा बांधायचा ते सांगतो. काल स्टॉक शुक्रवारी कितीला होता? SBI ना सकाळी 174 आपण बघितलं ना, त्या व्हॅल्यू लक्षात ठेवत चला किंवा 174 कागदावर लिहून ठेवत चला म्हणजे तुम्हाला गोंधळ नाही होणार. परत 174 परत आपण मागे जाऊन नाही पाहू शकत ना त्यासाठी. हा तर नाहीतर तुम्हाला मागे 174 जाऊन दाखवलं असतं मी. एक हा मिनिट. नको 174 परत ती स्क्रीन शेअर करावी लागेल. नको नको काय झालं? हा लाईट नाही घाल. चालू लाईट घाल. 174 हा 174 ला काल स्टेट बँक इंडिया होती. परफेक्ट. 174 हा वरून ती किती आली? 166.90 समथिंग आली. म्हणजे हा साधारण 8 रुपये पडली. हा साधारण 8 रुपये जेव्हा पडली तेव्हा ह्यात केवढ्याची मुवमेंट आली ती बघून घ्या. हा ती केवढीच मुवमेंट 3.35 वरून तो 5 रुपये झाला. लो 3.35 हा आहे तिथून 5 रुपये म्हणजे त्याचा हाय 134 जेव्हा 74 जेव्हा होता तेव्हा हायचा लो 3.35 होता. शेअर जेव्हा वर होता तेव्हा पुटचा लो बघायचा आहे आपल्याला. कारण पुट म्हणजे पडण्याची आपण हे करतो ना. तो 3.35 होता आणि अच्छा पुट जेव्हा शेअर जेव्हा खाली आला तेव्हा हा पुट वाढला. शेअर खाली येणार तेव्हा पुट वाढतो ना. मग तो हाय बघायचा. ह्या लो आणि हाय मधला डिफरन्स किती आहे? 1 रुपया 65 पैसे आहे. हो हॅलो हो आवाज येतोय आहे ना सगळ्यांना? हो आहे 1 रुपया 65 पैसे बरोबर 1 रुपया 65 पैशाचा हा जो डिफरन्स आहे तो केवढ्या मुवमेंट हा आल्यानंतर 1 रुपया 65 हा पैशाने मूव्ह झालाय तर 8 रुपये स्टॉक मध्ये मुवमेंट आली. स्टॉक हा मध्ये साधारण 7 ते 8 रुपयाची मुवमेंट आल्यानंतर हा 1 रुपया 65 पैशाने वाढलाय. ओके ओके म्हणजे 1 रुपयाची मुवमेंट यायला स्टॉक मध्ये 4 रुपयाची मुवमेंट लागते. ह्या 150च्या स्ट्राईक प्राइस बद्दल बोलतोय आपण हे. हा प्रत्येक स्ट्राईक प्राइसचा डेल्टा वेगळा असतो. कोणी डेल्टा ओके कोणी स्टॉक 1 रुपया पडला तर हा 20 पैशाने वाढतो तर कोणी स्टॉक 1 रुपया पडला तर 80 पैशाने वाढतो. म्हणजे डेल्टा किती आहे ते महत्वाचं बरोबर असतं. मग हेच पाहिजे होतं जवळचे जे आहेत ना प्रीमियम जवळचे जे स्ट्राईक हा प्राइस आहेत हा ते 1 रुपयाच्या हिशोबाने वाढणार. जसं तुला हा 170चा मी पुट दाखवतो. 170चा आपण हा पुट बघितला नाही. 170चा मगाशी कॉल बघितलेला. आता आपण हा 170चा पुट बघणार आहोत कारण तो हा इन द मनी पुट आहे. हा स्टॉक 166 ला असल्यामुळे 170चा पुट इन द मनी आहे आणि स्टॉक 1 रुपयाने मूव्ह होणार तसा इन द मनी पुट किंवा इन द मनी कॉल 1 रुपयाने मूव्ह होतात. त्यात तुम्हाला ते हा पाहायला मिळेल. मी 170चा काढतोय समोर. बघा हो 170चा 10 रुपयाचा 13-15 पर्यंत गेला आणि ह्या ट्रेड फारसे झाले नाहीत की काय? किती लॉट झाले? कारण साधारण स्टॉक मध्ये मुवमेंट आली काल. मला वाटतं याचा ओपन 10.30 आहे ना. याचा प्रिव्हियस क्लोज 11.70. याच्यात साधारण 3.5 रुपयाची मुवमेंट आली आहे. हा 10 रुपये लो आहे आणि ते 13 रुपये 60 पैसे 3 रुपये 60 पैशाची मुवमेंट आली आहे. तर स्टॉक 8 रुपयाने पडल्यावर 170 मध्ये पण 3 रुपये 60 पैशाची मुवमेंट आली आहे. 3 म्हणजे रुपये 60 ती जी अपेक्षित मुवमेंट होती आपल्याला ती याच्यात पण नाही आली 170 मध्ये रुपयावाली. हो हो हा स्टॉक बघ कितीने पडला. मी स्टॉक कडे जातोय आता. एसबीआय बघ हा ओपन 172.45 ला झाला आणि 166 म्हणजे साधारण 6 रुपये पडलाय ना. आपण 174चा पुढचं पकडतो. 73 66 183.80चा हाय आहे. ओके नीट मगाशी पाहिलं नव्हतं आपण. 172.45 ला ओपन झालेला 166.90. त्या हिशोबाने ही 4 आणि 6 रुपयाची जी मुवमेंट आहे त्या हिशोबाने 3.5 रुपयेच वाढला 170चा पुट. म्हणजे 170चा पुट मध्ये
जास्त कन्व्हिक्शन नाहीये बायर्सना, त्याचे भाव वाढवले नाहीये. उलट सेलरने त्यांचे भाव कमी ठेवले आहेत, कारण सेलरना पण त्यात कन्व्हिक्शन नाहीये की आणखीन भाव याचे मिळायला पाहिजेत, असं स्वस्त मिळत आहेत याचा अर्थ. आलंय का लक्षात एवढं? नाही आलं लक्षात, हा तो मुद्दा संतोष, आलं लक्षात. अमित सर आहात का? हॅलो. हो, आलं लक्षात आलं. हा 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 ओके. राजेश साहेब आहात ना? मी आहे. हा हा आपले काही इनपुट्स द्या मध्ये मध्ये. नाही, मला माझे वेगळे प्रश्न विचारायचे आता, हा सांग ना. त्यासाठी थांबलोय मी. आता हा तुझं हा होऊन सांग दे ना ना सांग ना, यांचं त्यामुळे सगळं. यांचं पण नाही वाढेल ना. कोणत्या संदर्भातले? ह्याच कॉलपुटचेच? हो हो, मला ऍक्च्युली रवी, माझा आवाज येतो काय? हा येतोय येतोय, तुला येतोय ना आमचा आवाज? तू ऐकतोयस ना सगळं? जे एक्सप्लेनेशन चालू होतं ते सगळं ऐकलंस ना? हो, रिपीट होतोय आवाज. हा राजेश बोल बोल. नाही, आता स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक्झाम्पल घेऊया आपण. स्टेट बँक इंडिया काढू का समोर? आपण एसबीआय आता सध्या चर्चा करतो दुसरा ना. काढू? ते तोच चर्चा चालू आहे त्याची. हा हा. आता मला एक सांगतो, हम्म. त्याचा 160चा कॉल 14 रुपयाला चालू आहे सध्या. 160चा कॉल काढू का समोर? इको येतोय रे. हा इको यायला लागला आता. आत्ताच चालू झालं इको, आधी बरोबर चालू होतं सगळं. मध्ये मध्ये असा प्रॉब्लेम होतो या झूम. हो, माझाच आवाज मला परत येतोय. 160. 160चा कॉल. 14 रुपये चालू आहे. समजा मी याला सेल केला, हा हा. तर मी जी पद्धत सध्या वापरतोय त्याच्यापेक्षा ही पद्धत चांगली नाही का? म्हणजे डिलिव्हरीच्या अगेन्स्ट सेल केला की प्लेन सेल केला म्हणतोयस? नाही नाही, डिलिव्हरीच्या अगेन्स्ट मध्ये. हा म्हणजे तू 3000ची डिलिव्हरी 166च्या लेवलला उचलणार आहेस, येस. राईट? आणि 160चा 14 रुपयाला आता सेल होण्यासारखा आहे 14च्या वरच्या लेवलला, तर तू सेल करणार आहेस. तर आता हा 174 ला जेव्हा जाईल तेव्हा 14 नो हा प्रॉफिट राहील. हा 174 ला जेव्हा असेल तेव्हा एक्सपायरीच्या वेळी 174 ला असेल तेव्हा हा 14 रुपये असेल. आणि तू 14 ला म्हणजे सेल केल्यास 14 ला तेव्हा हा. खरेदी करणार, म्हणजे त्यात नो लॉस नो प्रॉफिट झाला. आणि आणि तुझ्या डिलिव्हरी 66 मध्ये to 7 166 ते 174 8 रुपये साधारण मिळत आहेत, म्हणजे 8 मिळत आहेत. 24,000चा प्रॉफिट आहे. हो, पण माझं गणित वेगळं होतं याच्यामध्ये. हा, आणि दुसरं आता दुसऱ्या पण पॉसिबिलिटीज ज्या आहेत, मी म्हणजे सांगतो शेअर ना, तेच 174 सांगतो. कडे एक सेकंड, त्या एक बघाव्या सेकंड, लागतील आपल्याला. एक सेकंड थांब ना. नाही, मी हे एक्सप्लेन बोलतोय का कारण इतरांना पण ते थोडस कळावं म्हणून. नाही तर आपणच डिस्कस करतोय असं होऊ नये ना म्हणून. बरं बरं बरं. फार इको यायला लागला अचानक. नाही, भरपूर इको यायला लागला. हा इको भरपूर येतो. आणि तो जरा लेट येतो इको. आपलं पूर्ण वाक्य संपल्यानंतर तो वाक्य चालू होतं इकोच. बघा, समजा 160 राहिलं तर काय पोझिशन असेल आणि 180 झालं तर काय पोझिशन असेल, हे बघायचं आहे आपल्याला, राईट? नाही रवी, तसं नाही माझं म्हणणं होतं. आपण आता मी आधी काय करत होतो की 5% अहेड वाले कॉल सेल करत होतो. आवाज बंद करू ना. ओके. हा, गेला. हा इको गेला, आता बरोबर झालं. मी काय आधी करत होतो 5% पुढचे कॉल सेल करत होतो, स्ट्राईक प्राइस पासूनचे. आता मी 5% खालचे कॉल समजा सेल केले, तर मला जो त्याच्यामध्ये जो पर्सेंटेज इन्शुरन्स मिळतोय ना आपल्या आवाज वाढणार सर्व्हिसमध्ये. नाही साईडला. तुझी स्ट्रॅटेजी बेस्ट आहे, पण मी आधी पण ते म्हटलं ना त्याप्रमाणे की तुला ते नाही बघायचं, तुला ते 5% वर आहे की खाली आहे हे बघण्यापेक्षा तुला डिफरन्स कसा पॉकेट करता येईल डिफरन्सच ते सांगतो मी बघायचं. तुला. डिफरन्स डिफरन्सच समजा जास्त सांगतोय. मिळतोय तर तुला सगळं उतरायचंय, मग तो 5% नाही, अबोव ऐक असू ना दे का आता. असं. तसं नाही म्हणते मी तुला. हा आता 160चा जो कॉल आहे तो 14 रुपयाला असल्यामुळे 166 वरून समजा तो 14 रुपये पडला जरी समजा. आधी मी काय करत होतो, आता मी 170चा कॉल समजा सेल केला असता नॉर्मली, किंवा 180चा कॉल सेल केला असता नॉर्मल सिच्युएशन मध्ये. आता 170चा कॉल तुम्ही 9 रुपयाला सांगितला काहीतरी, बरोबर आहे?
आता Correct ह्यात ना? तू तू पण आहे ह्यात का? थांब ना. दुसरं मी सांगतो की ह्या डिलिव्हरी मध्ये तू 152 पर्यंत सेफ राहणार हे म्हणायचंय ना तुला. येस, म्हणजे ह्याच्यात सेफ्टी प्रोटेक्शन जास्त राहील मला या हा, कारण आता प्रकरणामध्ये. तो शेअर आहे 166 ला, इथून तो हो. 14 रुपये डाऊन जातोय, तरी 14 रुपये तू हम्म. ऑलरेडी सेल करून मिळवलेस आणि तो 0 होणार, 152 कडे जाणार म्हणजे आणि 160 चा कॉल 152 म्हणजे मला आणि एक 5% 152 त्याच्यामध्ये जास्त प्रोटेक्शन मिळतंय. हा, आणि त्यावेळी काय असेल तुझी सिच्युएशन की हम्म. तुला 152 ला नो लॉस नो प्रॉफिट असेल, म्हणजे डिलिव्हरीत तो लॉस झाला असेल तेवढा, आणि हम्म. ह्या कॉल सेलिंग मध्ये तुला प्रॉफिट झालेला असेल, राईट. हम्म. आणि तू बरोबर आहे. 152 च्या लेवलवर अशा कंडिशन मध्ये असेल की तू नो लॉस नो प्रॉफिट आहेस, त्यावेळी तुला आणखीन डिलिव्हरी उचलता यायला हवी पण 152 ला, किंवा मग तुला परत अशी स्ट्रॅटेजी वापरता यायला हवी. नाहीतर मग तुला ओके. वेट करतोयस तू 152 वरून वाढण्याचे आणि 166 व्हायला तो 2 महिने घेतोय, तर तुझा फंड अडकला ना, असं होईल. हा, आणि फंड 2 अडकणार आहे महिन्याने ते तर तो आपल्याला कॉस्टवर ते येशील तू, असं होईल. करेक्ट. स्ट्रॅटेजी मध्ये ते आहेच, ते समजा स्ट्रॅटेजी मध्ये आपण ते कन्सिडरेशन ठेवलेलंच आहे की फंड याच्यामध्ये अडकू शकतो म्हणून. हा, आणि फक्त मेनली तू कॉल सेल करतोयस, आणि कॉल सेल करतोयस याचा अर्थ तुला तो स्टॉक जेवढा वर जाईल तेवढा तुला बेनिफिट राहील. तू हीच अपेक्षा ठेवायची आहे की मला डिलिव्हरी मध्ये प्रॉफिट कमवायचं आहे, कॉल सेलिंग मध्ये प्रॉफिट नाही कमवायचं. ते तर मी इन्शुरन्सचं काम करतोय. स्टॉक हो, वाढला पाहिजे, इन्शुरन्स डिलिव्हरी मध्ये साठीच कमवायचं. म्हणतोय. आय अग्री पडला तर विथ काय यू. होणार आहे की माझी डिलिव्हरी अडकणार आहे असं. हा, दॅट आय अग्री. इन्शुरन्स साठीच म्हणतोय. इन्शुरन्स मध्ये त्याशी हिरो डीप मोटरच्या वेळी इन द पण आपण मनी, हेच डिस्कस केलं ना तसं. डीप इन द मनी वाला कॉल जर का सेल केला तर जास्त इन्शुरन्स मिळेल असं माझं म्हणणं होतं. हा, पण कसं होईल की तो वाढला तर तुला ते डिफरन्स बघावा लागेल. डीप इन द मनी म्हणजे तू 160 च्या खालचा म्हणतोस ना, 155 किंवा ह्याच्यात 150 आहे, 155 नाहीच आहे. नाही 160च पकडतो ना हा. हा, आता 160 पकडतेस तू, पण समजा तुला असं आणखीन म्हणायचं की 150चं करेन, तर काय होईल की 150 कडे तू न जाता 180 कडे गेला तर ते पॅनिक सिच्युएशन राहील तुझ्यासाठी. परत ते तेवढं मार्जिन अरेंज करणं वगैरे सगळं. मार्जिन तर ठीक आहे. नाही मार्जिन समजत. तर आता मला अनुभव आलाय आता मार्जिन अरेंज करायचा. हा, कारण ते तुला अरेंज तो करावी लागेल प्रॉब्लेम ना, नाही एक्स्ट्रा वाटत आहे. मार्जिन एमटीएम लॉस साठीची. नाही मी तो ती एक पॅनिक तसा सिच्युएशन डिफरन्स राहील. बघा संतोष विजय, कळते का हे डिस्कशन? नाही समजत आहे. अच्छा, नाही कळत आहे हा एक discussion. वेगळा प्रकार आहे. राजेश साहेबांनी एक मस्त हा. स्ट्रॅटेजी बनवली, आता हा. गेल्या महिन्यापासून चालू केलंय त्यांनी ही स्ट्रॅटेजी वापरायला, मस्त 15 दिवसांपासून, हा. आणि फर्स्ट क्लास आहे ती. आणि प्रॉफिट ऑलमोस्ट शुअर आहे, फक्त फंड मोठा लागतो. साधारण हा. 3 ते 5 लाखाच्या आसपासचा फंड रवी, असेल. हा ऐक ना रवी, हा हा, बोल ना. ती राजेशची स्ट्रॅटेजी आहे ना, ती पहिल्यापासून समजाव जरा एकदा. नाही रवी आपण माझी हा, स्ट्रॅटेजी हा. नंतर डिस्कस करू. आता तू ह्यांचं हे आपण मला वाटतं संपवते उद्या हा. पेन आणि पेपर वरती लिहून तुझ्याशी चर्चा करतो मी उद्या. हा, हो, यायला. कारण चालेल. ही जरा चालेल स्ट्रॅटेजी चालेल. मी एक्सप्लेन करेन, पण ती जरा तुम्हाला पटकन क्लिक व्हायला जरा वेळ नाही लागेल, कळणार नाही. रवी, आपला सेशन संपव आपला. हा, आपले कॉल पुटचं चालू ठेवू सर. ठीक आहे. हा, ओके. तर इथपर्यंतच कळलंय का कॉल आणि पुट मधलं? मला हो. रवी, ह्यात काही तुम्हाला डाऊट किंवा काही अरे मला प्रश्न डाऊट आहेत? आहे, ऐक ना बोल ना. रवी, हम्म. मला ना कॉलपुट मध्ये तो स्ट्राईक रेट आपण लावतो ना, हा हा स्ट्राईक रेट, हा हा स्ट्राईक प्राइस. हा, आता बरोबर. समजा 166 चा कॉल चालू आहे, आता हे हा, चालू आहे ना, 166 ला तो शेअर आहे, तर आपण म्हणजे ती त्याची आता आपण अंडरलाईनची व्हॅल्यू. 170 समजा स्ट्राईक प्राइस वर कॉल घेतला, तो खरेदी केला, हा, खरेदीच करणार ना, बरोबर ना? खरेदी करणार. मग त्यावेळी जेव्हा फायदा आपला चालू कधी होतो, 170 क्रॉस झाल्यावर होतो काय? नाही, का तेच मगाशी पण ते सांगत 166.90? होतो की समजा तुम्ही 170 ऐवजी 200चा घेताय कॉल, हा हा तर ह्याचा अर्थ असा नाही की जेव्हा स्टेट बँक इंडिया 200 जाईल आणि 200 क्रॉस करून पुढे वाढायला लागेल तेव्हा तुम्हाला प्रॉफिट होईल, असा अर्थ नाही. ओके ओके, हा हा, तेच उद्या मला समजा जरा तो समजव. स्टेट बँक इंडिया 166 वरून 175 झाली ना, तर हा 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 225 चा परत 385 4 झालेला असेल, म्हणजे तुम्हाला 1 ते 1.5 रुपये प्रॉफिट झालेला असेल, 2 रुपये प्रॉफिट झालेला ओके असेल. ओके ओके आणि 1 ते 1.5 ओके रुपये ओके प्रॉफिट म्हणजे फक्त काय होतं, जेवढा लांबचा कॉल आहे तेवढा तो स्लो वाढणार, जेवढ्या जवळचा ओके आहे तेवढा तो जास्त वेगाने वाढणार, फटाफट वाढणार. ओके. म्हणजे थोडक्यात स्ट्राईक प्राइसचा संबंध फक्त प्रीमियमशी आहे,
प्रॉफिटची प्रीमियमची नाही. आहे. राईट. की ओके त्याचा ओके प्रीमियम ओके. तुम्हाला जास्त द्यावा लागतो. जेवढ्या जवळचा कॉल घेणार, इन द मनी घेणार तर हायर प्रीमियम पडतो. ऍट द मनी घेणार तर त्यापेक्षा थोडासा कमी, आणि आउट ऑफ द ते मनी इन द घेणार तर मनी थोडं स्वस्त. इन द ते इन मनी द म्हणजे मनी ऍट द मनी अजून लक्षात नाही येत ते नंतर त्याचं हा पेशंट ते टेन्शन घेत. हा, आणि सगळंच तुम्हाला एकदमच सांगितलं तर मग ते हा खूप नाही ते कन्फ्युजन होईल. कन्फ्युजन होणार. हा हा, त्यापेक्षा थोडं आता उद्याच्या कॉल पुढचं परवा देतात. ठेवूया. हा कारण एकदमच सगळं सांगितलं तर ओव्हरडोस दिल्यासारखं होण्याचे चान्सेस होतात ना, त्यासाठी. नाही तर इन द मनी ऍट द मनी साठी म्हणून एक आता वेगळं जेवढं शिकवलंय त्यात काही डाऊट्स असतील तर विचारा. नाही बरोबर हे सगळंच काय तेच कळालं. मला स्ट्राईक प्राइसच विचारत होतं जरा. हा, अजून कॉल काही मध्ये पण डाऊट? तेच आहे आणि पुट मध्ये पण हा, तेच आहे ना, तेच म्हणजे की तुम्ही काय सेम. ठरवताय की तुम्हाला कोणता परवडतोय, कोणत्या स्ट्राईक प्राइसचा, तुमच्या फंड नुसार ते बघणार तुम्ही. ते बघणं तुमची बरोबर. कॅपॅसिटी, तुमच्या फंडची कॅपॅसिटी जर चांगली असेल, जास्त असेल, तर तुम्ही जनरली प्रेफर हे करणार की जवळचा कॉल घ्यावा, म्हणजे इन द मनी किंवा ऍट द मनी घ्यावा. पण ओके. तुमचा फंड कमी आहे, समजा तुम्ही इन द मनी ऍट द मनी नाही घेऊ शकत आहात एवढी मोठी रक्कम, कारण इन द मनी किंवा ऍट द मनी महाग असतात, तेवढा प्रीमियम तुम्ही पे नाही करू शकत आहात, तर मग तुम्ही जरा आउट ऑफ द मनी घेणार, लांबचे घेणार. जनरली रिटेल ट्रेडर्सना तेच करावं लागतं की त्यांचा फंड इन कमी द मनी असल्यामुळे ऍट द त्यांना मनी नाईलाजाने, जवळचा कॉल काय? हा, नाईलाजाने इन द मनी म्हणजे जो स्ट्राईक प्राइस आहे त्याच्याही आतला. ओके. म्हणजे आता 166 ला आहे ना हा स्टेट हा बँक हा इंडिया, तर हा हा 170 हा पण आउट ऑफ मनी झाला. ओके ओके ओके. हा हा 160 जो आहे तो इन द मनी झाला. इन द मनी झाला. ओके आणि कळालं. त्याच्यासाठी बघा, तुम्हाला 19 रुपयाचा हाय होता, 14 रुपयाला क्लोज आहे. 14 रुपये पे करणं म्हणजे 14 त्रिक 42,000 रुपये लागणार तुम्हाला, 42-43,000. तर एवढी रक्कम तुमची असेल अकाउंटला तर तुम्ही हा पे घेऊ शकता, नाहीतर तुम्हाला हा घेता नाही येणार. मग तुम्ही काय करणार की आपला फंड कमी आहे बाबा, आपण पुढचा बघूया, असा विचार करणार. नाही आणि नाही, पण 170 ह्याच्यामध्ये ऑलरेडी 166 पण नाही परवडलं चालू तर असतो अजून ना. पुढचा बघणार, 180 घेणार, असं करता मग तुम्ही. असं होतं ते, राईट. नाही नाही, ऐक हा, ना रवी, बोल ना. हे इन द मनी तू बोलतोय ना, तर हा त्याच्यात हा, ऑलरेडी 166 रेट चालू असतो ना प्राइस शेअरचा. मग त्यात नाही, प्रॉफिट बुकिंग कसं असतं मग? प्रॉफिट हॅलो. बुकिंग, हा, ते इन द मनी ऍट द मनीचा काही संबंध नाही. तुझा जो हे वाढतोय ना प्रीमियम, प्रीमियमचा संबंध. ओके, प्रीमियम हा, वर तू खाली होतं त्याचा 170चा संबंध. जो कॉल आहे तो समजा तू आता 6 हा रुपये दिसतोय का इथे, हा सॉरी, दिसतोय. हा 170चा 9 रुपये आहे. मग अशी तो बदलला नाही, हा 180चा दिसत होता. हा. हा 9 रुपये आहे. समजा तू 9ला किंवा 10ला हा घेतोयस, 10चा ओके समजा तू ओके. उद्या हा सकाळी घेतलास आणि तो 11 झाला हा हा, तर 1 रुपये 1-2 फायदा. तासात, ओके. तर तुला 3,000चा प्रॉफिट होतोय. ओके ओके. हा 3,000चा प्रॉफिट कळालं. होतोय, तर तू निघून जाणार सरळ. तू बाकी बरोबर सगळं मग ते बरोबर. विचार करत बसणार नाही की हा इन द मनी आहे, ऍट द मनी आहे की आउट ऑफ मनी आहे, काही. ओके. हा ते फक्त तुम्हाला नॉलेज म्हणून माहिती असायला पाहिजे सगळं. पण हा तुम्हाला कळालं कळालं. प्रॉफिटच्या हिशोबाने काय आहे की तुम्ही जिथे घेतलाय त्याच्यापेक्षा तो वाढला की तुम्हाला प्रॉफिट आहे. जिथे ओके घेतलाय तिथून ओके. 8ने वाढतोय तर तुम्हाला किती प्रॉफिट होईल ते कॅल्क्युलेशन पण 1,500. कळलं पाहिजे तुम्हाला. हा 1,500. 3,000चा लॉट आहे, जर 8ने वाढतोय, तुम्ही घेतला समजा 10ला आणि तो 1,500. 10.5 झाला, तर तुम्हाला प्रॉफिट किती असेल? 1,500. 1,500. करेक्ट. विजय, कळतंय ना ते? हो बरोबर. हा, कारण 3,000चा लॉट ट्रान्सलेशन असल्यामुळे करायला 1 बरोबर रुपया आहे. वाढला तर 3,000चा प्रॉफिट, 4ने हो. वाढला तर साधारण 750चा प्रॉफिट, आणि जर 8ने वाढला तर 1,500, 1,500चा प्रॉफिट, राईट. बरोबर, राईट. आणि 1,500 जरी प्रॉफिट मिळतोय तरी जनरली कोणी काही विचार करणार की 1,500 पटकन 2 तासात मिळतायत, असं आपल्याला दिवसभर कामावर काम करून ऑफिसमध्ये मिळत नाहीत 1,500. बरोबर. तर काय वाईट आहे, करू बुक. असं आहे, बरोबर 8ने बरोबर. मिळतात तरी 8ने निघून जाणारी माणसं आहेत. असा विचार करून की आपण दिवसभर मेहनत करून आपल्याला जर 1,000 रुपयाचा रोज नाही मिळत, तर 1,500 आता मिळतात आपल्याला 1-2 तासात, 8ने हा वाढलाय तर निघून जाऊ. कोणी विचार करतात 8ने मिळाले आणखीन वाढणार, 1 रुपया 2 रुपया होईल, कशाला निघायचं एवढ्या घाईत. तर वेट करतात, 1 रुपया 2 रुपया वाढला की मग निघतात, म्हणजे 3,000 किंवा 6,000 किंवा असा मोठा प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करतात. अरे असं आहे.